नमस्कार. आजची तारीख आहे 17 जानेवारी 2026, मकर संक्रांतीचा दिवस. आज आपल्याकडे कन्या राशीसाठी ही संक्रांत काय घेऊन येत आहे यावर मिळालेले एक ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण आहे आणि आपण त्याचा सखोल अभ्यास करणार आहोत. हो, आणि हे विश्लेषण सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट स्पष्ट करायला हवी. आपल्याकडे जे साहित्य आहे ते केवळ एक सामान्य भविष्यवाणी नाही. यात 2026च्या मकर संक्रांतीच्या पंचांगीय स्थितीचा म्हणजे ग्रह नक्षत्रांच्या गणिताचा तपशीलवार विचार केलेला दिसतो. आणि हेच या विश्लेषणाचं वैशिष्ट्य आहे. वाचताक्षणीच एक गोष्ट माझ्या लक्षात आली की यात नशिबाच्या खेळापेक्षा जीवन व्यवस्थापनावर किंवा काय म्हणतात त्याला, लाईफ मॅनेजमेंटवर जास्त भर दिला आहे. बरोबर. जणू काही ही संक्रांत एक संधी आहे आणि त्या संधीचं सोनं कसं करायचं याचीही एक रणनीती आहे. चला तर मग आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर हे मॅनेजमेंट कसं लागू होतं तेच आज आपण उलगडून पाहूया. अगदी योग्य मुद्दा मांडला. या विश्लेषणाची सुरुवातच एका आकर्षक प्रतीकातून होते. ह्या संक्रांतीचं वाहन वाघ आणि उपवाहन घोडा असल्याचे म्हटले आहे. कन्या ही मुळात पृथ्वी तत्वाची रास आहे आणि पृथ्वी तत्वाच्या राशींना सुरक्षितता, स्थैर्य आणि व्यावहारिक गोष्टी जास्त महत्त्वाच्या वाटतात. हो. या पार्श्वभूमीवर वाघाचे धैर्य आणि घोड्याचा वेग ही दोन्ही वाहनं एक विरोधाभास वाटू शकतात, पण खरं तर यात एक सखोल संदेश आहे. इथेच तर खरी गंमत आहे. म्हणजे एकीकडे वाघासारखी ध्येयावर नजर ठेवून योग्य वेळेची वाट पाहण्याची क्षमता आणि दुसरीकडे संधी मिळताच घोड्याच्या वेगाने त्यावर झडप घालण्याची तयारी. हा समतोल साधता आला तरच यश मिळेल असा याचा अर्थ घ्यायचा का? अगदी बरोबर. केवळ विचार करत बसून चालणार नाही आणि केवळ धावपळ करूनही उपयोग नाही. विचार आणि कृती यांचा योग्य मेळ साधण्याचा हा काळ आहे, हेच हे विश्लेषण सुरुवातीलाच स्पष्ट करतं. अच्छा. आणि यात हस्त आणि चित्रा नक्षत्रांची विशेष साथ मिळणार आहे, ज्यामुळे या प्रतीकांना आणखी बळ मिळतं. हो, हस्त आणि चित्रा नक्षत्र, आपण त्यावर पुढे बोलूच, पण या सगळ्यामुळेच हे विश्लेषण सांगतंय की ही संक्रांत केवळ एक सण नाही तर आर्थिक आणि व्यावहारिक जीवनातील एक टर्निंग पॉइंट ठरू शकते. हो. चला मग सुरुवात करूया त्या पायापासून जो आतून म्हणजे व्यक्तिमत्वातून तयार होणार आहे. आत्मविश्वासावर काय परिणाम होईल असं हे विश्लेषण म्हणतं? विश्लेषणानुसार या काळात आत्मविश्वास अधिक स्थिर आणि परिपक्व होईल. तो उथळ किंवा आक्रमक नसेल. कन्या राशीच्या व्यक्तींचा स्वभाव मुळातच शांत, विश्लेषणात्मक आणि काहीसा राखीव असतो. अनेकदा त्यांच्या या शांत स्वभावाला लोक कमकुवतपणा समजण्याची चूक करतात, पण या काळात तसं होणार नाही. मला यातली एक ओळ खूप विचार करायला लावणारी वाटली. मी शांत आहे म्हणजे कमकुवत नाही हे सत्य स्वतःला सिद्ध कराल. हे वाक्य खूप काही सांगून जातं. म्हणजे उगाच वादविवाद किंवा आरडाओरडा न करता नाही, केवळ आपल्या कामातून आणि अचूक निर्णयांतून स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल. बरोबर. याचा अर्थ असा की तुमची ऊर्जा वादात वाया जाणार नाही, तर ती विधायक कामात वापरली जाईल. हा एक मोठा शिफ्ट आहे. कल्पना करा की तुम्ही गेल्या 2 वर्षांपासून एकाच प्रोजेक्टवर काम करत आहात आणि त्याचे श्रेय दुसरंच कोणीतरी घेत आहे. या काळात तुमची शांत पण ठाम भूमिका तुम्हाला त्या कामाचे योग्य श्रेय मिळवून देऊ शकते, तेही कोणताही संघर्ष न करता. पण कन्या राशीच्या व्यक्तींच्या बाबतीत एक गोष्ट नेहमी आढळते, ती म्हणजे अतिविचार किंवा ओव्हर थिंकिंग. निर्णय घेताना मनात खूप गोंधळ असतो. हे करू की ते करू या द्विधा मनस्थितीचं काय? हा नवा आत्मविश्वास त्यावर मात करू शकेल का? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि विश्लेषणानुसार हो, हा आत्मविश्वास गोंधळ वाढवणारा नाही, तर गोंधळ कमी करणारा असेल. तो आत्मसंशय दूर करेल. याचा थेट परिणाम निर्णय क्षमतेवर होईल. तुम्ही स्पष्ट आणि निश्चित निर्णय घेऊ शकाल. अच्छा. इतकंच नाही, तर लोक तुमच्याकडे सल्ल्यासाठी येऊ लागतील, कारण त्यांना तुमच्या शांत आणि विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयांवर विश्वास वाटेल. आणि हा जो वाढलेला आत्मविश्वास आणि स्पष्ट निर्णयक्षमता आहे, त्याचा सर्वात पहिला आणि थेट परिणाम आपल्या आर्थिक निर्णयांवर कसा होतो याबद्दल यात काही खूप ठोस मुद्दे मांडले आहेत. याला तर धनलाभाचा सुवर्णकाळ असं म्हटलं आहे. हो, पण हा शब्द ऐकून लगेच लॉटरी लागण्यासारखा आनंद मानू नये. यामागे एक स्पष्ट गणित आहे जे नक्षत्रांवर आधारित आहे. हे विश्लेषण सांगतं की हस्त नक्षत्राच्या प्रभावामुळे तुम्ही केलेल्या कष्टाचे, तुमच्या कौशल्याचे आणि मेहनतीचे थेट आर्थिक चीज होईल. एक मिनिट, इथे मला एक प्रश्न पडला. विश्लेषण म्हणतं की अडकलेले पैसे, जुने व्यवहार, प्रलंबित पेमेंट्स मार्गी लागतील.
पण हे आपोआप होणार आहे की त्यासाठी काही विशेष प्रयत्न करावे लागतील, यावर काही भाष्य आहे का? उत्तम प्रश्न. हे आपोआप होणार नाही. इथेच तो वाघ आणि घोडा कामी येतो. वाघासारखं शांतपणे फॉलोअप घ्यावं लागेल, योग्य वेळी आठवण करून द्यावी लागेल आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा घोड्याच्या वेगाने कागदपत्र किंवा इतर गोष्टी पूर्ण करून ते पैसे मिळवावे लागतील. हस्त नक्षत्र म्हणजे हाताचे कौशल्य. तुम्ही जर एखादे कौशल्य विकसित केले असेल तर त्यातून कमाई सुरू होईल. अच्छा. जर खूप मेहनत घेतली असेल तर त्याचा बोनस किंवा इन्क्रिमेंटच्या स्वरूपात परतावा मिळेल. आणि चित्रा नक्षत्राबद्दल काय? जे लोक क्रिएटिव्ह क्षेत्रात नाहीयेत, समजा कोणी सरकारी नोकरीत आहे किंवा पारंपरिक व्यवसायात आहे, त्यांना चित्रा नक्षत्राचा फायदा कसा मिळेल? की हा फायदा फक्त विशिष्ट क्षेत्रांपुरताच मर्यादित आहे? नाही, अजिबात नाही. चित्र नक्षत्र हे कला, सौंदर्य आणि निर्मितीचं प्रतीक आहे, हे खरं. त्यामुळे जे लोक आर्किटेक्चर, डिझायनिंग, लेखन किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये आहेत, त्यांना त्यांच्या कामातून अनपेक्षित लाभ मिळू शकतो. पण जे या क्षेत्रात नाहीत, त्यांच्यासाठी चित्र नक्षत्र म्हणजे कामात नाविन्य आणणे. कामात नाविन्य? हो. तुम्ही तुमच्या पारंपरिक कामातही एखादी नवीन पद्धत, एखादी नवी कल्पना आणू शकता, जी ग्राहकांना किंवा वरिष्ठांना आवडेल आणि त्याचा आर्थिक फायदा होईल. अगदी साध्या किराणा दुकानाच्या मांडणीत केलेला कलात्मक बदलही चित्रा नक्षत्राच्या ऊर्जेचाच भाग आहे. म्हणजे हे केवळ कमाई नाही तर संपत्तीचं व्यवस्थापन आहे, असं जे विश्लेषण म्हणतं त्याचा अर्थ हाच आहे. पैसा येईल पण तो टिकवण्याची आणि वाढवण्याची शहाणपणाची वृत्ती तयार होईल. बरोबर. पैशाचा ओघ वाढेल, पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे तो कुठे गुंतवायचा, कुठे वाचवायचा ही समज विकसित होईल. केवळ खर्चिक वस्तू घेण्याऐवजी मालमत्तेत किंवा गुंतवणुकीत पैसा लावण्याकडे कल वाढेल. ही एक मोठी मानसिक परिपक्वता आहे. आणि आर्थिक स्थैर्य आलं की साहजिकच माणूस घराचा, भौतिक सुरक्षितेचा विचार करतो. घर खरेदी, प्लॉट, फ्लॅट किंवा घराचं नूतनीकरण यांसारख्या मोठ्या निर्णयांसाठी हा काळ अनुकूल असल्याचे यात म्हटले आहे. हो, कारण जेव्हा आर्थिक स्थिरता येते तेव्हा मनातली असुरक्षिततेची भावना कमी होते. घराचं स्वप्न पूर्ण होण्याच्या दृष्टीनेही एक मोठी संधी असू शकते. घरात स्थैर्य आणि सेटल्ड झाल्याची भावना निर्माण होईल. जे लोक भाड्याच्या घरात राहतात त्यांना स्वतःच्या घरासाठी प्रयत्न करण्यास बळ मिळेल. किंवा जे आधीपासूनच घराचे मालक आहेत ते घराचं नूतनीकरण किंवा त्यात काहीतरी नवीन भर टाकण्याचा विचार करतील. वाहन खरेदीचा योगही यात सांगितलाय. आणि कुटुंबात येणाऱ्या ह्या स्थिरतेमुळे आणि आत्मविश्वासाच्या जोरावर करिअरमध्ये मोठी झेप घेण्यासाठी एक उत्तम पाया तयार होतो, ज्याबद्दल या विश्लेषणात पुढे सविस्तरपणे सांगितलं आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी काय संकेत आहेत? नोकरीत बढती, जबाबदारीत वाढ किंवा भूमिकेत बदल स्पष्टपणे दिसत आहेत. पण हे सहज मिळणार नाही. अच्छा. इथे पुन्हा वाघ आणि घोड्याचा नियम लागू होतो. वाघाचं धैर्य म्हणजे योग्य संधीची वाट पाहणे. कन्या राशीच्या व्यक्ती घाईघाईने निर्णय घेत नाहीत, ते योग्य वेळेची वाट पाहतात. बरोबर. आणि घोड्याचा वेग म्हणजे संधी मिळताच त्यावर वेगाने काम करणे. तुम्ही ज्या प्रोजेक्टवर किंवा संधीवर नजर ठेवून होतात ती आता तुमच्या आवाक्यात येईल आणि त्यावर वेगाने काम करून तुम्ही यश मिळवू शकाल. आणि जे व्यावसायिक आहेत किंवा स्वतःचा व्यवसाय करतात त्यांच्यासाठी हाच नियम आहे का? हो, पण थोड्या वेगळ्या अर्थाने. व्यावसायिकांसाठी नवीन ग्राहक, नवीन करार आणि स्थिर वाढीचा हा काळ आहे. अचानक मोठी झेप घेण्यापेक्षा हळूहळू पण सातत्यपूर्ण प्रगती होईल, जी दीर्घकाळ टिकणारी असेल. म्हणजे पाया अधिक मजबूत होईल. अगदी. व्यवसायाचा पाया अधिक मजबूत होईल. इथे वाघ म्हणजे मार्केटचा अभ्यास करणे, शांतपणे प्रतिस्पर्धकांवर नजर ठेवणे. आणि घोडा म्हणजे मार्केटमध्ये संधी दिसताच नवीन उत्पादन किंवा सेवा वेगाने सादर करणे. हे खूपच आश्वासक आहे. करिअर सोबतच बौद्धिक प्रगतीचाही उल्लेख या विश्लेषणात आहे. उच्च शिक्षण, प्रोफेशनल कोर्स किंवा स्किल अपग्रेडसाठी हा उत्तम काळ आहे. विशेषतः स्पर्धा परीक्षा, लेखन, अकाउंट्स, IT, मेडिकल, डेटा आणि मॅनेजमेंट या क्षेत्रांत विशेष यश मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. यातली सगळ्यात आकर्षक गोष्ट म्हणजे शिकलेलं ज्ञान भविष्यात थेट आर्थिक लाभ देणारे ठरेल, हे वाक्य. याचा अर्थ तुम्ही आता जी बौद्धिक गुंतवणूक कराल, मग तो एखादा कोर्स असेल किंवा एखादे नवीन कौशल्य शिकणे असेल, ते केवळ तुमच्या ज्ञानात भर टाकणार नाही, तर ते पुढे जाऊन तुमच्या कमाईचे एक साधन बनेल. म्हणजे आज केलेला 3 महिन्यांचा डेटा सायन्सचा कोर्स तुम्हाला 2 वर्षांनंतर मोठ्या पगाराची नोकरी मिळवून देऊ शकतो. त्यामुळे आता केलेली बौद्धिक गुंतवणूक ही एक दीर्घकालीन आर्थिक तरतूद ठरेल.
आता हे सगळं झालं करिअर आणि आर्थिक बाबतीत. पण या सगळ्या बाह्य यशाचा वैयक्तिक आयुष्यावर, नातेसंबंधांवर काय परिणाम होईल याबद्दलही यात काही मार्गदर्शन आहे. कारण बऱ्याचदा करिअरच्या धावपळीत नाती मागे राहतात. हे खरं आहे, पण विश्लेषणानुसार इथे उलट परिणाम दिसेल. आर्थिक आणि करिअरमधील स्थैर्यामुळे नात्यांमध्येही एक प्रकारची शांतता आणि परिपक्वता येते. अनावश्यक वाद कमी होतात कारण असुरक्षिततेची भावना कमी झालेली असते. गैरसमज दूर होतील आणि संवादात सुधारणा होईल असं म्हटलं आहे. यातला एक मुद्दा मला महत्त्वाचा वाटतो. नात्यांमध्ये व्यावहारिक समजूतदारपणा वाढेल आणि भावनांवर नियंत्रण राहील. याचा अर्थ नात्यांमधली भावनिकता कमी होईल असा घ्यायचा का? नाही, भावनिकता कमी होणार नाही, पण भावनेच्या भरात वाहून जाऊन चुकीचे निर्णय घेतले जाणार नाहीत. म्हणजे केवळ भावनिक होऊन निर्णय घेतले जाणार नाहीत, तर नात्यांमध्ये प्रॅक्टिकल विचारही केला जाईल, ज्यामुळे नाती अधिक मजबूत होतील. अच्छा. अविवाहितांसाठी लग्नाचा विचार पुढे सरकेल, कारण आता त्यांच्या मनात भविष्याबद्दल अधिक स्पष्टता असेल आणि ते अधिक विचारपूर्वक जोडीदार निवडू शकतील. हे ऐकून बरं वाटले. आता प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते. त्याप्रमाणे या विश्लेषणात काही आव्हानं किंवा सूचना दिल्या आहेत का? हो, दिल्या आहेत. शत्रू किंवा विरोधांच्या बाबतीत असे म्हटले आहे की ते तुमच्या शांत पण अचूक रणनीतीसमोर टिकणार नाहीत. तुम्हाला त्यांच्याशी थेट संघर्ष करण्याची गरज भासणार नाही. तुमचे काम आणि तुमचे यशच त्यांना उत्तर देईल. हळूहळू कर्ज कमी होण्याचा मार्ग मोकळा होईल. म्हणजे उत्पन्नाचे स्रोत वाढल्यामुळे कर्ज फेडणे सोपे जाईल. फक्त कर्ज कमी होणार नाही, तर कर्जाचा तो जो मानसिक बोझा असतो तो हलका झाल्याचा अनुभव येईल. पण यात एक महत्त्वाची सूचना आहे आणि ती म्हणजे आरोग्याची. पोट, नसा आणि ताणतणाव याकडे दुर्लक्ष करू नका असे स्पष्ट सांगितले आहे. हो, आणि ही सूचना अत्यंत गांभीर्याने घ्यायला हवी. कन्या राशीच्या व्यक्ती प्रत्येक गोष्टीचा खूप जास्त विचार करतात आणि कामात स्वतःला झुकून देतात. त्यामुळे या सगळ्या यशाच्या आणि प्रगतीच्या नादात आरोग्याकडे दुर्लक्ष होण्याची दाट शक्यता आहे. खरं. कामाच्या अतिरेकामुळे स्वतःला विसरू नका हा एक महत्त्वाचा इशारा आहे. लाईफ मॅनेजमेंट म्हणजे फक्त पैसा आणि करिअर नाही, तर आरोग्य सांभाळणे हा त्याचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. अगदी. आणि सरतेशेवटी या सगळ्याचा परिणाम सामाजिक प्रतिष्ठेवर कसा होईल? समाजात आपली प्रतिमा कशी बनेल? विश्लेषणानुसार मित्रपरिवारातून उपयुक्त संपर्क मिळतील आणि समाजात विश्वासार्ह आणि शहाणी व्यक्ती अशी प्रतिमा बनेल. कारण तुम्ही जे निर्णय घ्याल, जी स्थिरता मिळवाल, त्यामुळे लोक तुमच्याकडे सल्ल्यासाठी येतील. समाजात तुमची ओळख एक सल्लागार, मार्गदर्शक किंवा उत्तम नियोजन करणारी व्यक्ती म्हणून निर्माण होऊ शकते. तुमची विश्वासार्हता वाढेल, जी कोणत्याही आर्थिक लाभापेक्षा मोठी असते. तर या संपूर्ण विश्लेषणाचं सार काढायचं झालं तरी मकर संक्रांत कन्या राशीसाठी केवळ धनलाभाची नाही, तर खऱ्या अर्थाने जीवन व्यवस्थापनाची संक्रांत आहे. अगदी. बुद्धी, मेहनत आणि पंचांगाची साथ यांचा संगम झाल्यास आर्थिक, कौटुंबिक आणि मानसिकदृष्ट्या एक भक्कम पाया घालण्याची ही संधी आहे. अगदी बरोबर. ही केवळ एका वर्षाची गोष्ट नाही, तर येणाऱ्या अनेक वर्षांसाठी एक मजबूत पायाभरणी आहे. म्हणूनच या विश्लेषणाच्या शेवटी एक बोधवाक्य दिले आहे, जे या सगळ्या चर्चेचं सार सांगतं. ते वाक्य आहे, नियोजन हेच तुमचे सामर्थ्य आणि स्थैर्य हेच तुमचे खरे वैभव. नियोजन हेच सामर्थ्य आणि स्थैर्य हेच वैभव. सुंदर. म्हणजे मिळणाऱ्या संधी येतील आणि जातील, पण जर तुमच्याकडे एक ठोस योजना असेल तरच तुम्ही त्या संधींचा पुरेपूर फायदा घेऊ शकाल. हो ना. आणि जे स्थैर्य मिळेल तेच तुमचे खरे वैभव असेल, नुसता पैसा नाही. नेमके हेच. पैसा आज आहे, उद्या नाही. पण स्थैर्य, मग ते आर्थिक असो, मानसिक असो वा कौटुंबिक, ते एकदा कमावले की सहजासहजीच जात नाही. या संपूर्ण चर्चेतून एक विचार मनात येतो. या विश्लेषणात सुरुवातीपासून शेवटपर्यंत नशिबापेक्षा नियोजनावर, कृतीवर आणि समतोलावर जास्त भर दिला आहे. जर आर्थिक आणि व्यावहारिक स्थैर्य हे या काळाचे मुख्य वैशिष्ट्य असेल, तर येणाऱ्या संधींना केवळ नशिबावर न सोडता एका ठोस योजनेत कसे बदलता येईल? तर मग ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. अशी कोणती एक गोष्ट आहे, मग ती आर्थिक असो, करिअरमधली असो किंवा आरोग्याविषयीची, जिचे नियोजन आजपासूनच सुरू केले जाऊ शकते, जेणेकरून या सुवर्णकाळाचा पाया आजच रचला जाईल?